ओम श्री नवनाथाय नमः. अध्याय 9. हा अध्याय ऐकल्याने 14 विद्या प्राप्त होतील व 64 कला हस्तगत होतील. 12 वर्षापूर्वी मच्छिंद्रनाथ चंद्रगिरी गावात येऊन गेला होता. आज परत एकदा त्या गावात आला असताना त्याला ती घटना आठवली. योगायोगाने आज त्या सर्वोदयपाल या गोंड ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मागायला आला. अलकनिरंजन म्हणतात, गृहिणी सरस्वतीबाईने त्यांना भिक्षा घातली तेव्हा मुलगा कोठे आहे असे मच्छिंद्राने विचारतात सरस्वतीबाईने पुत्रमुख नशिबात नाही हे उत्तर दिले. मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले. मी मंत्रून दिलेले भस्म खाल्ले नव्हते का असे त्यांनी विचारतात. शेजारणीच्या सांगण्यावरून मी ते भस्म न खाता उकिरड्यावर टाकल्याचे सांगून तिने आपला अपराध कबूल केला आणि क्षमेसाठी मच्छिंद्रनाथांसमोर दंडवत घातले. मच्छिंद्रनाथाने तिची अवस्था पाहिली. तो म्हणाला, माई उठ, भस्म तू कोठे टाकलेस ती जागा मला दाखव. त्याचे शब्द ऐकताच सरस्वतीच्या जीवात जीव आला. स्वामी, मला ती जागा आठवते, चला मी आपल्याला ती जागा दाखवते. तिने बाहेर दूर असलेला एका मोठ्या कचऱ्याचा ढीग दाखविला. तेथे मच्छिंद्रनाथ ते पाहतच उभा राहिला. हरिनारायणाचा अवतार गोरक्षेतूनच होणार आहे असे द्वारकेला श्रीकृष्णाने पूर्वी सांगितल्याचे त्याला आठवले. मग त्याने हाक दिली, अरे बाळा, मी मच्छिंद्रनाथ तुला बोलावीत आहे. 12 वर्षे तू या गोवारात राखेखाली राहिलास. तूच गोरक्षनाथ आहेस रे, बाहेर ये. आणि काय आश्चर्य, त्या राशीतून खोलवर कुठून तरी आवाज आला, गुरु महाराज मी येथे आहे, तुम्ही मला बाहेर काढा. ती बाई चकित झाली. मच्छिंद्रनाथांनी तिला फावडे आणण्यास सांगितले. धावत घरी जाऊन तिने फावडे आणले. आसपासचे लोक जमले. त्यांनी मच्छिंद्रनाथाला तो राखेचा भला मोठा ढीग उपसून काढण्यात मदत केली. ढीग उपसला तर खाली 12 वर्षाचा तेज पुंज बालक सिद्धसा घालून बसलेला दिसला. सर्वांच्या दृष्टीत पडला. त्याचा तापवेश, तेजस्वी मुद्रा, सौंदर्य व मस्तकांवरील कुरळ्या केसांचा जटाभार पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. सरस्वतीने आपल्या कपाळावर हात मारून असा सुंदर पुत्र आपल्या भाग्यात असून आपण कणांटेपणाने तो घालविला म्हणून ती रडू लागली. मच्छिंद्रनाथ म्हणाला, आता रडून उपयोग नाही. हा तुझा मुलगाच नव्हे. येथे थांबू नको, नाहीतर उगाच शापवाणी मात्र माझ्या तोंडातून बाहेर पडेल. ती बिचारी रडत रडत घरात गेली. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथाला प्रणाची योग दीक्षा दिली व त्याला बरोबर घेऊन तो गाव सोडून निघाला. अशा रीतीने गोरक्षनाथांचा अवतार झाला. भिक्षा मागत व तीर्थयात्रा करीत ते देशभर फिरू लागले. जाताना कनकगिरी गाव नावाचे एक गाव लागले. मच्छिंद्रनाथ वस्तीपासून दूर बसला. त्याला फार भूक लागली. गोरक्षनाथाला त्याने भिक्षा मागण्यास पाठवले. गोरक्षे एका ब्राह्मणांच्या घरी गेला. तेथे पितृश्राद्ध झाले होते. अंगणात जाऊन गोरक्षाने जय अलकनिरंजन अशी हाक घालून भिक्षा मागितली. घरातल्या बाईने त्याला युक्त अशी अन्नाची भरपूर भिक्षा घातली. ती पुरेशी वाटून गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांकडे परत गेला. दोघांनी ते अन्न संपविले. मच्छिंद्रनाथ गोरक्षाच्या तोंडाकडे पाहू लागला. गोरक्षाने लगेच म्हटले, गुरुजी, मनात काय आहे तुमच्या? मच्छिंद्रनाथ म्हणाला, बाळा, मनात येते की वडे किती चांगले झाले आहेत. आणखीन आणले असते तर. मच्छिंद्रनाथ झोळी घेऊन तडक गावात गेला व पुन्हा भिक्षा मागू लागला. गोरक्ष म्हणाला, माई, माझ्या गुरुजींना वडे खूपच आवडले. कृपा करून मला आणखीन वडे द्या. ती स्त्री म्हणाली, एकदा भरपूर भिक्षा घातली ती आदित्याची. आता किंमत मोजावी लागेल. एवढी गुरुभक्ती आहेस म्हणतोस तर गुरुसाठी मी मागेन ते दे, मग मी वडे देईन. गोरक्षनाथ म्हणाला, काय हवे आहेत मागा माई. गुरूंसाठी मी काही देण्यास तयार आहेच. त्याची परीक्षा पाहावी म्हणून त्या बाई म्हणाल्या, तुझा एक डोळा काढून दे. गोरक्षाने तिचे शब्द कानी पडतात आपल्या एका डोळ्यात बाजूने बोटे खुपसून जोरात डोळा उपटून काढला. रक्त भळाभळा वाहू लागले. माई, हा घ्या माझा डोळा, आता वडे घ्या. त्यांचे हे कृत्य पाहून स्त्री भयभीत झाली. रडत रडत ती म्हणाली, तुझा डोळा मला नको, तू मजवर कोपू नकोस. हा डोळा आपण घे आणि वडे पण घेऊन जा. गोरक्ष धावतच मच्छिंद्रनाथांजवळ आला व म्हणाला, गुरु महाराज, हे घ्या वडे. वडे घेऊन आलेल्या गोरक्षाने एक डोळा झाकून घेतला होता. मच्छिंद्रनाथांनी शंका येऊन विचारताच डोळा जरा लाल झाला. पण काळजी करण्याचे कारण नाही अशी बतावणी गोरक्षाने केली तर मच्छिंद्रनाथांनी समाधान झाले नाही. तुझा डोळा दाखविल्याशिवाय मी वडे खाणार नाहीत असे त्याचे म्हणण्याने गोरक्ष घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. गोरक्षाने हात व पट्टी बाजूला काढताच मच्छिंद्रनाथांनी रक्ताने खोंबन दिसली. त्यांच्या अलौकिक गुरुभक्तीने ते गहिवरले. त्यांनी संजीवनी मंत्राद्वारे डोळा पूर्ववत केला. नंतर मात्र त्यांनी गोरक्षनाथांना दत्तात्रयाची दिलेली सर्व योगविद्या एका महिन्यातच शिकवली. अध्याय समाप्त. मित्रांनो, तुम्हाला अध्याय आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढचा अध्याय ऐकण्यासाठी
घंटीचं बेल आयकॉन दाबून ठेवा.